Hello everyone. Today we are going to start our last chapter of agriculture statistics, and name of chapter is correlation and regression. In the chapter we are going to study what is correlation and what is regression. What are the properties of correlation and regression and their uses. हॅलो आज आपण आपल्या ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्सचा शेवटचा चॅप्टर ज्याचं नाव आहे कोरिलेशन अँड रिग्रेशन चालू करणार आहोत. कोरिलेशन आणि रिग्रेशन काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, त्यांचे अझम्पशन्स काय काय असतात हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चल. इंट्रोडक्शन. कोरिलेशन इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. कोरिलेशन काय? अभ्यास आहे, स्टडी आहे कशाचा? तर रिलेशनशिपचा. आणि कोणाचा? तर दोन व्हेरिएबल्स जे असतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या रिलेशनशिपचा जो काही स्टडी आहे त्याला आपण काय म्हणतो? कोरिलेशन म्हणतो. व्हेनेवर वी कंडक्ट एनी एक्सपेरिमेंट वी गॅदर इन्फॉर्मेशन ऑन मोर रिलेटेड व्हेरिएबल्स. जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपण जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रिलेटेड व्हेरिएबल्स च्या स्वरूपात काय करतोय? कलेक्ट करतोय. When there are two related variables, their joint distribution is known as bivariate normal distribution. जेव्हा आपल्याकडे दोन व्हेरिएबल असतात, रिलेटेड व्हेरिएबल असतात दोन, तेव्हा त्यांचं जे जॉईंट डिस्ट्रीब्युशन आहे त्याला आपण काय म्हणतो? बायव्हेरिएट. बाय म्हणजे दोन व्हेरिएबलचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. अँड इफ देअर आर मोर दॅन टू व्हेरिएबल्स देअर जॉईंट डिस्ट्रीब्युशन इज नोन ॲज मल्टी व्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जेव्हा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? मल्टीव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतो. सपोज वी हॅव टू कंटिन्युअस व्हेरिएबल एक्स अँड वाय, अँड इफ द चेंज इन एक्स अफेक्ट वाय द व्हेरिएबल्स आर सेड टू बी कोरिलेटेड. जर आपण असं समजलं की आपल्याकडे एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल आहे आणि एक्स मध्ये जर काही चेंज केला आणि त्याचा इफेक्ट जर वाय वर पडत असेल तर आपण अशा व्हेरिएबलला काय म्हणतो? कोरिलेटेड व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. व्हेन ओनली टू व्हेरिएबल्स आर इन्व्हॉल्व्ड द कोरिलेशन इज नोन ॲज सिम्पल कोरिलेशन. जेव्हा फक्त दोन व्हेरिएबल इन्व्हॉल्व्ड असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? सिम्पल कोरिलेशन म्हणतो. अँड व्हेन मोर दॅन टू व्हेरिएबल्स आर इन्व्हॉल्व्ड द कोरिलेशन इज नोन ॲज मल्टिपल कोरिलेशन. जेव्हा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल इन्व्हॉल्व्ड असतात तेव्हा त्याला आपण मल्टिपल कोरिलेशन म्हणतो. कोरिलेशन. बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन आपण पाहिले तरी परत एकदा डेफिनेशन पाहू त्याची. डिस्ट्रीब्युशन इन विच इच युनिट ऑफ द सिरीज अज्युम्स टू व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. जेव्हा एखाद्या सिरीज मध्ये काय करतो आपण? फक्त दोन व्हॅल्यू कन्सिडर करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन म्हणतो. एक्झाम्पल पहा. इयर अँड पॉप्युलेशन. इयर आणि पॉप्युलेशन असे दोन व्हेरिएबल जर आपण घेतले तर ते काय आहे? दोनच व्हेरिएबलची इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे. एखाद्या इयरमध्ये इयर आणि प्रोडक्शन, एखाद्या इयरमध्ये किती प्रोडक्शन झालंय असे दोनच व्हेरिएबल आपण कन्सिडर करतोय, म्हणून अशा डिस्ट्रीब्युशनला काय म्हणायचे? बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन म्हणायचे. मल्टीव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन इन विच each unit of the series assumes more than two value is called multivariate distribution. जेव्हा दोनपेक्षा जास्त युनिट्स आपण कन्सिडरेशन मध्ये घेतोय एखाद्या सिरीज मध्ये तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? मल्टीव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन म्हणतो. एक्झाम्पल पहा. एखाद्या वर्षी इयर एरिया किती आहे, त्याचं प्रोडक्शन किती झालं आणि म्हणून प्रोडक्टिव्हिटी किती आली, अशा 2, 3, 4 व्हेरिएबल्स आपण काय केलंय? रिलेशन इथं पाहतोय तेव्हा याला म्हणतात मल्टीव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट इज कोरिलेशन. Two variables are said to be correlated if rate of change in one variable corresponding to unit change in other variable is uniform for the whole set of pair observed. आपण पॉप्युलेशन मध्ये जे काही ऑब्झर्वेशन केलंय त्या सगळ्या ऑब्झर्वेशन मध्ये जे काही पेअर आहे ऑब्झर्वेशनच्या, ज्या व्हेरिएबलच्या आपण पेअर घेणार आहे
त्यामध्ये काय असलं पाहिजे, एकामध्ये झालेला चेंज हा दुसऱ्यामध्ये झालेला चेंज सारखा असला पाहिजे. म्हणजे एका पेअर साठी एक्स ची व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज केली तर वाय ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, आणि दुसऱ्या पेअर साठी पण एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू इन्क्रीज होत असतील तर या प्रकारचं जे काही रिलेशन आहे, किंवा एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, वाय ची व्हॅल्यू रिडक्ट होते एका याच्यामध्ये, दुसऱ्याच्या मध्ये पण सेम आहे, एक्स ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, वाय ची व्हॅल्यू डिक्रीज होते. या प्रकारचं जे काही रिलेशन असतं त्यांच्यामध्ये, अशा याला आपण काय म्हणतो, कोरिलेशन म्हणतो व्हेरिएबल मधलं. नेक्स्ट इज कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. आता कोरिलेशनचा कोएफिशियंट काय असतो पाहूयात. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज अ स्टॅटिस्टिकल मेजर. हे काय एक स्टॅटिस्टिकल मेजर आहे विच इंडिकेट्स बोथ नेचर अँड डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. स्टॅटिस्टिक्सचं असं मेजर की जे काय करणार आहे, काय दाखवणार आहे आपल्याला, एकतर रिलेशनचं नेचर कसं आहे आणि रिलेशनची डिग्री कशी आहे, काय हे आपल्याला जे सांगणार आहे दोन व्हेरिएबल मधल्या दोन व्हेरिएबल बद्दल, त्याला आपण काय म्हणणार आहे, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. म्हणजे एक्स आणि वाय जर दोन व्हेरिएबल असतील तर एक्स आणि वायच्या रिलेशनशिपचं नेचर काय आणि त्यांची डिग्री ऑफ रिलेशनशिप काय हे सांगणारं जे स्टॅटिस्टिकल मेजर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. The coefficient of correlation between two variables is denoted by r. स्मॉल r ने काय केलं जातं, coefficient of correlation इंडिकेट केलं जातं, दाखवलं जातं. नेक्स्ट, स्कॅटर डायग्राम. To investigate whether there is any relationship between variable x and y, we use scatter diagram. दोन व्हेरिएबल असतील आणि त्यांच्यामध्ये काही रिलेशन आहे की नाही आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, डायग्राम काढतो, तिला आपण स्कॅटर डायग्राम म्हणतो. पहा, let x1 y1 x2 y2 up to xn yn be n pair of observation. आपण काय केलंय, एक एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन घेतले दोन व्हेरिएबलचे एक्स आणि वाय चे. पहिलं ऑब्झर्वेशन x1 y1, दुसरं x2 y2, असं xn yn असे ऑब्झर्वेशन आपण काय केलेत, घेतलेत. इफ व्हेरिएबल्स x and y are plotted along the x axis and y axis respectively in the xy plane of a graph sheet, the resultant diagram of dots is known as scatter diagram. आता हे जे काय ऑब्झर्वेशन आहे आपल्याकडे, जर आपण x ऍक्सिसला x व्हेरिएबल दाखवले आणि y ऍक्सिसला y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दाखवल्या आणि सगळे पॉइंट काय केलेत, एक्स वाय प्लेनवर ड्रॉ केलेत, तर असे हे सगळे पॉइंट असलेले डायग्राम जे असते तिला आपण स्कॅटर डायग्राम म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, टाइप ऑफ कोरिलेशन. इथे आपण काय करूयात, आता सगळे टाइप्स एकदा समजून घेऊयात कोरिलेशनचे काय काय आहेत, आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये मग तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो मी कशा प्रकारचं कोरिलेशन असतं. ठीक आहे. फर्स्ट इज पॉझिटिव्ह कोरिलेशन. फ्रॉम द स्कॅटर डायग्राम, इफ all the points widely scattered from left bottom to right top, then correlation between two variables is positive. ठीक आहे, पहा समजून घ्या. जर आपण स्कॅटर डायग्राम काढली म्हणजे एक्स वाय, आपण काय करतोय, एक्स वाय प्लेनवर ग्राफ मध्ये काय करतोय, सगळ्या ऑब्झर्वेशनचे डॉट डॉट दाखवतोय. जर आपले सगळे ऑब्झर्वेशन जे असतील ते काय आहेत, स्कॅटर्ड झालेत म्हणजे विस्पारलेले आहेत. कुठे, लेफ्ट बॉटम म्हणजे आपल्या ओरिजिन पासून ते वरती राईट टॉप पर्यंत जर सगळे व्हेरिएबल आपल्याला असे दिसत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतो. तसंच निगेटिव्ह कोरिलेशन. फ्रॉम द स्कॅटर डायग्राम, इफ ऑल पॉइंट्स आर वाइडली स्कॅटर्ड फ्रॉम लेफ्ट टॉप टू राईट बॉटम, देन कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल इज निगेटिव्ह कोरिलेशन. आता लेफ्ट टॉप पासून राईट बॉटम कडे येतोय आपण, म्हणजे वरून खाली येतोय, तर अशा प्रकारचं निगेटिव्ह कोरिलेशन असतं. झिरो कोरिलेशन किंवा नो कोरिलेशन पण याला म्हणतात. पहा, फ्रॉम स्कॅटर डायग्राम, इफ ऑल पॉइंट्स वाइडली स्कॅटर एनिवेअर विदाउट डायरेक्शन इज अ झिरो कोरिलेशन. कुठलीही डायरेक्शन नसताना. आता पहिल्या दोन याच्यामध्ये आपण काय पाहिलंय, लेफ्ट बॉटम पासून राईट टॉप पर्यंत किंवा लेफ्ट टॉप पासून राईट बॉटम पर्यंत ही काय झाली, काहीतरी डायरेक्शन होती, पण अशा कुठल्याच डायरेक्शन मध्ये नाही, एकदम कुठेही पण असलेले जे पॉइंट असतील
जर त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे डायरेक्शन नसेल तर तिला आपण झिरो कोरिलेशन म्हणतो. परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. फ्रॉम द स्कॅटर डायग्राम, इफ all the points lies on a straight line from left bottom to right top, then correlation between x and y is a perfect positive. जर एका स्ट्रेट लाईनवर येत असतील सगळे पॉइंट तुमच्या लेफ्ट बॉटम पासून राईट टॉप पर्यंत, तर एक्स आणि वाय मधलं जे काही रिलेशन आहे त्यांना आपण काय म्हणतोय, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतोय. नेक्स्ट इज परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. From the scatter diagram, if all the points lies on straight line from left top to right bottom, then correlation between x and y is perfect negative. आता निगेटिव्ह कोरिलेशन सारखंच आहे. तुमच्या लेफ्ट टॉप पासून राईट बॉटम पर्यंत तुमचे सगळे पॉइंट एका स्ट्रेट लाईनवर येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो. ठीक आहे. ठीक. इथे डायग्राम पाहता तुमचे जे काही सगळे कोरिलेशन जे टाईप आहेत त्यांना काय केलंय आपण, डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. आता ही जी प्रत्येक डायग्राम आहे इथे याला काय म्हणतात, स्कॅटर डायग्राम म्हणतात. ठीक आहे. आपण वाय जे काही ऑब्झर्वेशन असणार आहे ते वाय ऍक्सिसला दाखवणार आहे आणि एक्स ऑब्झर्वेशन एक्स ऍक्सिसला दाखवणार आहे आणि तुमचे ऑब्झर्वेशन या पॉइंटवर इंडिकेट करणार आहे. पहिलं पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. काय दिसतंय तुम्हाला, तुमच्या लेफ्ट बॉटम पासून राईट टॉप पर्यंत सगळे पॉइंट जातात. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणले, पॉझिटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट डायग्राम मध्ये निगेटिव्ह कोरिलेशन पहा, तुमच्या लेफ्ट टॉप पासून राईट बॉटम पर्यंत पॉइंट येत आहेत तुमचे, हे म्हणून याला काय म्हणले, निगेटिव्ह कोरिलेशन. आणि नो कोरिलेशन किंवा झिरो कोरिलेशन कशाला म्हणतो, तुमचे पॉइंट जे काय कुठे पण इकडे तिकडे आलेले आहेत, त्यांच्यामध्ये विशिष्ट अशी डायरेक्शन नाहीये, तर त्याला आपण काय म्हणतोय, नो कोरिलेशन किंवा झिरो कोरिलेशन म्हणतो. तसंच खाली पहा, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, जिथे आर इज इक्वल्स टू +1 आहे. तुमचे जे सगळे पॉइंट आहेत ते कुठे, तुमच्या लेफ्ट बॉटम पासून राईट टॉप पर्यंत एक स्ट्रेट लाईन जर काढली तर स्ट्रेट लाईनवर सगळे पॉइंट आलेले आहेत. म्हणून एक्स आणि वाय मध्ये रिलेशन काय म्हणलंय, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. तसंच परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन, तुमच्या लेफ्ट टॉप पासून राईट बॉटम पर्यंत पॉइंट येतात सगळे आणि कसे आहेत, सगळे एका लाईनवर आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो, जिथे आर इज इक्वल्स टू काय, -1 व्हॅल्यू असते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, कार्ल-पर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. कार्ल-पर्सनने काय केलंय, एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिलाय कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आर फाइंड आउट करण्याचा. पाहूयात आपण. Carl-Person was suggested a mathematical method for measuring linear relation between two variables. ठीक है. Suppose x and y are two variables which takes value x1 y1 x2 y2 up to xn yn. Then correlation coefficient r is given as the ratio of covariance of the variable x and y to product of standard डेविएशन ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे. सिम्बॉलिकली पहा, जर एक्स आणि वाय हे काय असेल, तुमचे ऑब्झर्वेशन असतील आणि दोन व्हेरिएबलचे ऑब्झर्वेशन आहे, एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांचे ऑब्झर्वेशन काय, x1 y1 x2 y2 xn yn पर्यंत काय केलेत मी दाखवलेत. तर या दोन व्हेरिएबल एक्स आणि वाय मधलं जे काही रिग्रेशन कोएफिशिएंट आहे आर, तो कसा इंडिकेट करतात, रेशो घेतात तुमच्या कोव्हेरियन्सचा. एक्स आणि वायचा जो काही कोव्हेरियन्स आहे त्याचा कशाबरोबर, त्याला कशाने डिवाइड करायचं, रेशो घ्यायचा, म्हणजे काय करायचं, त्याला डिवाइड करायचं कशाने, प्रोडक्ट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. त्या एक्स आणि वायचं जे काही स्टँडर्ड डेविएशनचं प्रोडक्ट असेल त्याने त्याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. ठीक आहे. खाली फॉर्म्युला दिलाय पहा, आर इक्वल्स टू कोव्हेरियन्स एक्स वाय डिवाइडेड बाय अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय व्हेरियन्स ऑफ वाय. नेक्स्ट इज स्टँडर्ड डेविएशन. तोच फॉर्म्युला पुढे, कोव्हेरियन्स एक्स वाय इक्वल्स टू आर इक्वल्स टू कोव्हेरियन्स एक्स वाय डिवाइडेड बाय स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ आर इज invariable lies between -1 and +1, that is -1 is less than r and r is less than +1. तुमचे r ची जी काय व्हॅल्यू आहे ही
कायम -1 आणि +1च्या मध्ये असते. ठीक आहे. द पॉझिटिव्ह व्हॅल्यू इंडिकेट दॅट द टू व्हेरिएबल्स आर डायरेक्टली रिलेटेड. पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू आली आर ची तर काय समजायचे, एक्स आणि वाय हे जे काही दोन व्हेरिएबल आहेत डायरेक्टली एकमेकांशी काय आहेत, रिलेटेड आहेत. दॅट इज a positive value of the coefficient of correlation indicate that an increase in one variable is associated with an increase in other variable and vice versa. पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे एक्स आणि वाय मध्ये, म्हणजे काय, जर एक्स ची व्हॅल्यू वाढली तर वाय ची व्हॅल्यू पण डेफिनेटली वाढणार आहे. ठीक आहे. किंवा वाईस वर्सा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर कमी झाली तर वाय ची व्हॅल्यू पण काय होते, कमी होते. ठीक आहे. किंवा जर रिग्रेशन कोएफिशिएंट हा आर हा पॉझिटिव्ह असेल तर. अ निगेटिव्ह कोरिलेशन इंडिकेट दॅट द टू व्हेरिएबल्स आर इनव्हर्सली रिलेटेड. इनव्हर्सली म्हणजे विरुद्ध, म्हणजे एक्स मध्ये जर इन्क्रीमेंट झाली तर वाय मध्ये डिक्रीमेंट होते, तसंच एक्स मध्ये जर डिक्रीमेंट होत असेल तर वाय मध्ये काय होते, इन्क्रीमेंट होते. ठीक आहे. हे होतं कोरिलेशन कोएफिशिएंट विषयी, कार्ल्स-पर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट. कोरिलेशन अजम्पशन इन कोरिलेशन अनालिसिस. आता काही अजम्पशन आपल्याला करावे लागतात कोरिलेशनच्या अनालिसिस मध्ये. ते काय काय आहेत आपण एकदा पाहू. फर्स्ट अजम्पशन आहे, द व्हेरिएबल अंडर स्टडी आर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल्स अँड दे आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. जे काय आपण व्हेरिएबल आपण स्टडीच्या अंडर घेणार आहेत ते कसे असले पाहिजेत, कंटिन्युअसली रॅन्डम व्हेरिएबल्स असले पाहिजेत आणि नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असले पाहिजेत. सेकंड assumption is the relationship between the variables is linear. काय असली पाहिजे, रिलेशनशिप लिनियर असली पाहिजे. Each pair of observation is unconnected with other pair that is independent. प्रत्येक जी पेअर आहे x1 y1 किंवा x2 y2 आपण अशी घेतोय, ही एकमेकांपासून कशी असली पाहिजे, सेपरेट असली पाहिजे, म्हणजेच काय असली पाहिजे, इंडिपेंडंट असली पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन. कोरिलेशनच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या पाहूत आपण. द कोरिलेशन कोएफिशिएंट व्हॅल्यू रेंज बिटवीन -1 अँड +1. पाहिले आपण की आर ची जी काय व्हॅल्यू असते ती -1 आणि +1च्या मध्ये कुठेतरी असते. द कोरिलेशन कोएफिशिएंट इज नॉट अफेक्टेड बाय चेंज ऑफ ओरिजिन और स्केल और बोथ. जर आपण आपल्या ग्राफची स्केल किंवा ओरिजिन चेंज केला तर त्याचा कोरिलेशन कोएफिशिएंट कुठेही इफेक्ट होत नाही. ठीक आहे. इफ आर इज ग्रेटर दॅन 0 इज it denotes positive correlation, and if r is less than 0 it denotes negative correlation between the two variables x and y. जर r ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असेल तर काय, पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणायचंय, आणि x ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन म्हणायचे x आणि y व्हेरिएबलचं. आणि जर इफ r is exactly equals to 0 then the two variables x and y are not linearly correlated. जर r ची व्हॅल्यू कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन जर 0 येत असेल तर काय सांगायचंय की ते दोन व्हेरिएबल लिनियरली कोरिलेटेड नाहीयेत. इफ r is exactly equals to +1 then correlation is perfect positive, and if r is exactly r equals to -1 then correlation is perfect negative. ठीक आहे. डायग्राम मध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा r ची व्हॅल्यू +1 असते तेव्हा आपण काय म्हणतो, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो, आणि जेव्हा r ची व्हॅल्यू -1 असते तेव्हा आपण काय म्हणतो, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. आणि नेक्स्ट आहे फोर्थ प्रॉपर्टी, जो काही तुमचा रिग्रेशन कोएफिशिएंट आहे तो xy घेतला आपण किंवा ry घेतला तरी त्याची व्हॅल्यू काय येते, सेम येते. ठीक आहे. जसं आपण पाहिलंच होतं की स्केल आणि ओरिजिन चेंज केलं त्यात बरोबर फरक पडत नाही, म्हणजे रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ xy इज इक्वल्स टू रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ yx येणार आहे. ठीक आहे. रिग्रेशन अनालिसिस. आतापर्यंत आपण कोरिलेशन पाहिले, आता रिग्रेशन पाहूयात. रिग्रेशन इज द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स अँड of the two variable one may represent cause and the other may represent effect.
रिग्रेशन हे काय फंक्शनल रिलेशनशिप आहे दोन व्हेरिएबल मधली, की अशी व्हेरिएबल की ज्यांच्यामध्ये एक व्हेरिएबल काय दाखवतोय कॉज दाखवतोय म्हणजे कारण दाखवतोय आणि दुसरे व्हेरिएबल काय दाखवणार आहे त्याचा इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो की हे होण्यासाठी हे कारण होतं किंवा या कारणामुळे ही गोष्ट झाली. या पद्धतीचे दोन व्हेरिएबल असतात रिग्रेशन मध्ये. The variable representing cause is known as independent variable and the variable and is denoted by x. आता रिग्रेशन मध्ये जो व्हेरिएबल काय करतोय कॉज दाखवतोय म्हणजे कारण दाखवतोय त्याला काय म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात आणि त्याला एक्स ने इंडिकेट केलं जातं. द व्हेरिएबल एक्स इज ऑल्सो नोन ॲज प्रेडिकेटर व्हेरिएबल ऑफ रिप्रेसेसर. प्रेडिकेटर व्हेरिएबल असं म्हटलं जातं एक्सला, कारण की तो काय कॉज आहे, कारण आहे. द व्हेरिएबल रिप्रेझेंटिंग इफेक्ट इज नोन ॲज डिपेंडंट व्हेरिएबल. जो व्हेरिएबल काय करतोय इफेक्ट दाखवतोय, कॉजचा काय इफेक्ट दाखवतोय, त्याला आपण काय म्हणतो डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो आणि त्याला वायनी कॅपिटल वायनी काय केलं जातं इंडिकेट केलं जातं. वाय इज ऑल्सो नोन ॲज प्रेडिक्टेड व्हेरिएबल. प्रेडिक्टेड म्हणजे ज्याविषयी आपण काहीतरी सांगतोय भाकीत करतोय असा व्हेरिएबल वाय. ठीक आहे. डिपेंडंट व्हेरिएबल ऑर इफेक्ट व्हेरिएबल. द व्हेरिएबल हुज व्हॅल्यू इज टू बी प्रेडिक्टेड इज कॉल्ड ॲज डिपेंडंट व्हेरिएबल. असा व्हेरिएबल की ज्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची प्रेडिक्ट करायची आहे सांगायची आहे त्याला आपण काय म्हणतो डिपेंडंट म्हणतो. आणि इंडिपेंडंट कशाला किंवा कॉज व्हेरिएबल कशाला म्हणतात, द व्हेरिएबल विच इज यूज टू प्रेडिकेशन इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल. असे व्हेरिएबल की जे काहीतरी भाकीत करण्यासाठी वापरले जातात, प्रिडिक्शन करण्यासाठी वापरले जातात, त्यांना आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल किंवा कॅज्युअल व्हेरिएबल पण म्हणतो आपण त्यांना, किंवा कॉज व्हेरिएबल. नेक्स्ट, कर्व ऑफ रिग्रेशन. When we plot bivariate data on a graph, the points so obtained on scatter diagram will more or less concentrated around a curve is called curve of regression. जेव्हा आपण काय करतो x आणि y व्हेरिएबल हे स्कॅटर डायग्रामवर प्लॉट करतो आणि तुमचे जे काही प्लॉट झालेले पॉइंट्स असतात हे एका कर्वच्या आजूबाजूला कॉन्सन्ट्रेट होतात, जमा झालेले असतात, तर अशा डायग्रामला आपण काय म्हणतो कर्व ऑफ रिग्रेशन म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, रिग्रेशन विषयी आणखी माहिती. रिग्रेशन इक्वेशन. द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ रिग्रेशन कर्व usually called as regression equation. The equation of such a curve is an equation of a straight line. मॅथमॅटिकली जर आपण काय केलं रिग्रेशनचं इक्वेशन काढलं, म्हटलं आपण असं की हे काय रिग्रेशनचं इक्वेशन आहे, तर ते काय असतं तुमच्या कर्वचं इक्वेशन असतं आणि इक्वेशन ऑफ सच कर्व इज अन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. एका स्ट्रेट लाईनचं जे काही इक्वेशन असतं त्याच पद्धतीचं, आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन खाली पाहू आपण काय असतं त्याच पद्धतीचं काय असतं म्हणजे रिग्रेशनचं इक्वेशन असतं. कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन. आता कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन कशाला म्हणायचे, इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट इफेक्ट व्हेरिएबल अँड डिपेंडंट कॉज व्हेरिएबल, द रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स इज गिवन ॲज वाय इक्वल्स टू ए प्लस बी एक्स. ठीक आहे. जर एक्स आणि वाय हे तुमचे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल असतील तर रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स, ठीक आहे, इथे लक्षात द्या वाय ऑन एक्स हे कशाने दिलं जातं, इक्वेशन पहा स्ट्रेट लाईनचं काय असतं वाय इक्वल्स टू, वाय म्हणजे तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल इक्वल्स टू ए म्हणजे जो काही तुम्ही प्रेडिकेशनसाठी वापरणार आहे तो व्हेरिएबल ए प्लस बी एक्स, या पद्धतीचं इक्वेशन असतं. ए आणि बी काहीतरी कॉन्स्टंट आहेत, वाय हा तुमचा प्रेडिक्शन आहे आणि एक्स हा काय तुमचा कॉज आहे. द
coefficient b, which is the slope of the line of regression of y on x, is called as coefficient of regression and given as b. हा काय तुमचा जो काही तुमचा पॉइंट आहे बी, बी व्हेरिएबल आहे, तो काय स्लोप आहे. जर तुम्ही स्ट्रेट लाईन काढली तर स्ट्रेट लाईनचा जो काही स्लोप आहे तो स्लोप म्हणजे तुमचा बी, आणि तो कसा दिला जातो पा बी वाय ऑन एक्स. आता इथे काय वाय ऑन एक्स दिलंय, कोव्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे, पुढे फॉर्म्युला ते सांगितले कोव्हेरियन्स कसं कॅल्क्युलेट करतात. समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर. ठीक आहे, सोपं लक्षात ठेवा की बी वाय ऑन एक्स काय कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स एक्स. सिमिलरली कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय. आता आपण वाय ऑन एक्स पाहिलं, आता एक्स ऑन वाय पाहूयात. बी एक्स ऑन वाय इक्वल्स टू कोव्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ वाय. ठीक आहे, पुढे फॉर्म्युला तेच सांगितलंय. नेक्स्ट रिग्रेशन अजम्पशन पाहिजेत. काय काय अजम्पशन असतात रिग्रेशनला. द एक्स आर नॉन रँडम और फिक्स्ड कॉन्स्टंट. एक्स काय नॉन रँडम किंवा फिक्स्ड कॉन्स्टंट असला पाहिजे. ॲट इच फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ एक्स करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय हॅव अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अबाउट सम मीन. जर प्रत्येक एक्स व्हॅल्यूसाठी कुठले ऑब्झर्वेशन असेल त्याच्या एक्स व्हॅल्यूसाठी वाय हा कसला असला पाहिजे, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असला पाहिजे त्याच्या मीनच्या आजूबाजूला. फॉर एनी गिवन एक्स द व्हेरियन्स ऑफ वाय इज सेम. प्रत्येक कुठलाही एक्स जर आपण घेतला ऑब्झर्वेशन मधून तर त्याच्यासाठी असणारा वायचा जो काही व्हेरियन्स आहे तो कसला पाहिजे, सेम असला पाहिजे. The y's observed at different levels of x are independent. x च्या डिफरंट लेवलला आपण y जेव्हा काय करतोय ऑब्झर्व करतोय तेव्हा ते काय असले पाहिजेत, इंडिपेंडेंट असले पाहिजेत, मागच्या कुठल्या व्हॅल्यूवर ते डिपेंड नसावेत. हे होते अजम्पशन्स, गृहीतक. आता प्रॉपर्टीज पाहिजेत, प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशिएंट. द regression coefficient is the geometric mean of two regression coefficient. The correlation coefficient is a geometrical mean of the two regression coefficient. Regression coefficients are independent of change of origin but not scale. ठीक आहे, समजून घेऊयात. कोरिलेशन कोएफिशिएंट जे असतात ते काय असतात, जॉमेट्रिकल मीन कोणाची, रिग्रेशन कोएफिशिएंटची. जर आपण रिग्रेशन कोएफिशिएंट काढलेत आणि त्याचा जॉमेट्रिकल मीन घेतला तर आपल्याला काय मिळतो, कोरिलेशन कोएफिशिएंट मिळतो. हे पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, रिग्रेशन कोएफिशिएंट हे इंडिपेंडंट असतात चेंज ऑफ ओरिजिन. म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राफमध्ये जर ओरिजिन चेंज केला तर तुमच्या रिग्रेशन कोएफिशिएंटवर काही फरक पडत नाही. पण जर ग्राफचं स्केल चेंज केलं तुम्ही तर मात्र रिग्रेशन कोएफिशिएंटवर काय होतो, इफेक्ट होतो. ठीक आहे, ते बदलू शकतात. इफ वन रिग्रेशन कोएफिशिएंट इज ग्रेटर दॅन युनिट देन अदर मस्ट बी लेस दॅन युनिट बट नॉट व्हाइस वर्सा. जर एक रिग्रेशन कोएफिशिएंट हा काय असेल तुमचा युनिट पेक्षा जास्त असेल तर दुसरा काय असला पाहिजे, त्यापेक्षा कमी असला पाहिजे. पण व्हाइस वर्सा म्हणजे एक कमी आहे तर दुसरा जास्त असून चालत नाही. Both the regression coefficient can be less than unity, but both cannot be greater than unity. तुमचे जे काही कोरिलेशन कोएफिशिएंट आहे दोन्ही पण युनिट पेक्षा काय असू शकतात, लहान असू शकतात, पण दोन्ही पण युनिट पेक्षा ग्रेटर दॅन कधीच नसणार आहेत. ठीक आहे, पहा b1 is greater than 1 then b2 must be less than 1 and if b2 greater than 1 then b1 less than 1 असला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट also काय म्हणतंय, if one regression coefficient is positive then other must be positive. In this case the correlation coefficient
is the positive square root of the product of the two regression coefficients. And if one regression coefficient is negative, then other must be negative. In this case, the correlation coefficient is the negative square root of product of the two regression coefficient. That is, if b1 greater than 0, then b2 also greater than 0, and if b1 is less than 0, then b2 also less than 0. ठीक आहे. सांगितलं तुम्हाला की जर एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह यायला पाहिजे, एक निगेटिव्ह असेल तर दुसरा पण निगेटिव्ह यायला पाहिजे. इफ थीटा इज द अँगल बिटवीन द टू रिग्रेशन लाईन्स देन इट इज गिवन बाय. जर थीटा एक अँगल असेल दोन रिग्रेशन लाईन मधला, तर तो कसा मिळतो आपल्याला? tan थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय डिवाइडेड बाय आर इंटू स्टँडर्ड डिव्हिएशन आहे सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर वाय. ठीक आहे. फॉर्म्युला आहे थीटा कॅल्क्युलेट करण्यासाठी रिग्रेशन लाईनच्या मधला अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी. युजेस ऑफ रिग्रेशन. आता रिग्रेशनचे युजेस काय काय आहेत पाहूयात आपण. द रिग्रेशन अनालिसिस इज युजफुल इन predicting the value of one variable from the given value of another variable. एका व्हेरिएबल पासून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सांगण्यासाठी प्रिंट करण्यासाठी रिग्रेशनचा उपयोग होतो. आणि नेक्स्ट आहे टू फाइंड आउट द कॉजल रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. काय कारण आहे, एक व्हेरिएबल जर असेल आपल्याकडे, दुसरा व्हेरिएबल आपण सांगतोय आणि त्याचं कॉज काय हे आपण त्याच्यापासून काय करू शकतो, अनालिसिस करू शकतो. ऑर्डिनरी लिस्ट स्क्वेअर मेथड ऑफ एस्टिमेशन OLS. ठीक आहे. ऑर्डिनरी लिस्ट स्क्वेअर मेथड एक एस्टिमेशन साठी पाहूयात. लिस्ट स्क्वेअर मेथड ऑफ एस्टिमेशन इज यूज्ड टू मिनिमाइज रेसिड्युअल और एरर कमी करण्यासाठी किंवा रेसिड्युअल साठी काय केली जाते, लिस्ट स्क्वेअर मेथड काय केली जाते, यूज केली जाते. इन दिस मेथड रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर RSS is minimized by differentiating with respect to the parameters and equated to 0, and parameters of regression are to be estimated. या मेथड मध्ये काय केलं जातं, रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर, तुमच्या स्क्वेअरची सम काय केली जाते, सगळी मिनिमाइज केली जाते बाय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू द पॅरामीटर्स. रिस्पेक्ट टू जे काही पॅरामीटर असेल त्याच्यामध्ये त्याला डिफरन्शिएट करून काय केलं जातं, त्याची रेसिड्युअल सम RSS मिनिमाइज केल्याचा प्रयत्न केला जातो. अँड इक्वल टू 0 and parameters of regression are to be estimated. तुमच्या रिग्रेशनचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते काय केले जातात, एस्टिमेट केले जातात, सांगितले जातात. आणि प्रॉपर्टीज पाहता याचे काय काय. प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डिनरी लिस्ट स्क्वेअर एस्टिमेशन. द OLS estimator are solely in terms of observation, that is sample quantities, that is x and y, therefore they can be easily computed. जे काही तुमचे x and y ते यावर तुमचे काय डिपेंड असतात OLS च्या टर्म, म्हणून त्यांना काय करू शकतो आपण, इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. क्वांटिटी जर क्वांटिटी आहे म्हणजे नंबर मध्ये, क्वालिटी मध्ये नाही, गुणात्मक नाहीये, तर ते नंबर्ड आहेत. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय करू शकतो, इझिली कम्प्युट करू शकतो. द OLS estimator are point estimator, that is for the given sample each estimator will provide only one single value of the relevant population parameter. हे जे काही एस्टिमेटर हे काय केले जातात, पॉइंट आहेत, एक इंडिव्हिज्युअल पॉइंट आहेत, म्हणजे ते रिपीट होणारे नाही आहेत.
सॅम्पलमध्ये कुठलंही एक ऑब्झर्वेशन घेतलं तर त्यासाठी त्याला काय असणार आहे, त्या व्हेरिएबलला एक सिंगल व्हॅल्यू असणार आहेत, मल्टिपल व्हॅल्यू नसणार आहेत. Once the OLS estimator are obtained from the sample data, the sample regression line can be easily obtained. एकदा की आपल्याला आपल्या सॅम्पल डेटावरून OLS एस्टिमेटरने काय मिळालं, आपल्याला OLS एस्टिमेटर आपण कॅल्क्युलेट केले तर आपण इझिली काय करू शकतो, रिग्रेशनची लाईन ड्रॉ करू शकतो, काढू शकतो. अंडर द assumption of normality, that is follows following properties. काही अजम्पशन आहेत नॉर्मॅलिटीचे आणि त्याच्यासाठी काय खाली काही अजम्पशन दिलेत आणि ते अजम्पशन काय काय आहेत, दे आर अनबायस्ड असले पाहिजे, कोणाही एकाची बाजू त्यांनी घेतली नाही पाहिजे. दे हॅव मिनिमम व्हेरियन्स कंबाइंड विथ अनबायसनेस प्रॉपर्टी, त्यांचा जो काही व्हेरियन्स आहे तो असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे आणि त्यांनी पण काय केली पाहिजे, अनबायसनेसची प्रॉपर्टी फॉलो केली पाहिजे. And third one, they have consistency, that is sample size increases indefinitely and the estimator converge to true population value. काय असली पाहिजे त्याच्यात, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, म्हणजे सॅम्पलची साईज जरी आपण इन्क्रीज करत गेलो तरी काय झालं पाहिजे, आपल्या एस्टिमेटरचं कन्व्हर्जन हे आपल्याला बरोबर ट्रू पॉप्युलेशन पर्यंत किंवा ट्रू पॉप्युलेशनची व्हॅल्यू त्याने आपल्याला दिली पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या काय होत्या, प्रॉपर्टीज होत्या. इथे तुमचा शेवटचा चॅप्टर संपलेला आहे. आता इथे आपण आज सगळे चॅप्टर कव्हर केलेत. ओके, थँक्यू.